नमस्कार. टेस्टविथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्क मिलन आईस्क्रीम म्हणजेच खरबुजाचे आईस्क्रीम. उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते, शरीराला थंडावा मिळतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी हे एक पिकलेले खरबूज स्वच्छ धुवून घेते आहे. आता याचा देठाकडील भाग आपण कट करून घेतोय. यामधला जो फळाचा खाण्याजोगा भाग आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि आतमधील जो बियांचा टाकाऊ भाग आहे तो आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने गोल गोल फिरवत आपल्याला या आतमधील बिया एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आता यामधील सर्व बिया काढून झालेल्या आहेत. आता फळाच्या आतमधील भाग चमच्याच्या साहाय्याने जमेल तितका आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा काढून घेतलेला पल्प आपण थोडा मिक्सर मधून फिरून घेणार आहोत आणि थोडा भाग तसाच बारीक कट करून वेगळा ठेवायचा आहे. मी इथे 1 कप दूध गरम करायला ठेवले आहे. दूध व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 5 चमचे साखर घालायची आहे. साखर घालून ती पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहायचे आहे. आता एका वाटीमध्ये 1 मोठा चमचा व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे. यामध्ये आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या न राहू देता चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. गरम करायला ठेवलेल्या दुधामधील साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता आपण त्यामध्ये हे मिश्रण घालून मिक्स करून घेणार आहोत. कस्टर्ड पावडरचे हे मिश्रण घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचे आहे. कस्टर्ड पावडरमुळे या दुधामध्ये गुठळा होऊ शकतात, तो हे सतत ढवळत राहायचे आहे एका दिशेने. आता हे मिश्रण हळूहळू दाटसर होत आले आहे. याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपण जी प्युरी करून घेतली होती ती घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपण जे खरबुजाचे बारीक तुकडे करून घेतले होते ते देखील याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून थोडा वेळ हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे. आता एका खोल वाटीमध्ये खरबूज ठेवून त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचे आहे. मिश्रण पूर्ण काठापर्यंत भरायचे आहे. पूर्ण भरून झाले की त्यावर आपण जो देठाकडील भाग कट करून ठेवला होता तो यावर लावून हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी 8 ते 10 तासांसाठी फ्रीज मध्ये ठेवायचे आहे. आता जवळपास 10 तास कंप्लीट झाले आहेत. आपले हे मस्क मेलनचे आईस्क्रीम आपण कट करायला घेऊ. बघा, याच्या याप्रमाणे गोल गोल आकाराचे तुकडे कट करायचे आहेत. खूप छान रंग आला आहे. तयार आहे आपले मस्क मेलन आईस्क्रीम. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.